नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत एकदम झणझणीत आणि एकदम स्पायसी आणि एकदम भन्नाट लागणारी बटाट्याची भाजी, जी की चवीला खूप खूप छान लागते. तुम्हीही घरी एकदा नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी आहे ना कढई तापून घेतली आहे. त्यात 2 पळ्या तेल टाकलंय आणि जिरी मोहरी टाकायची आहे. अशा प्रकारे छान तडतडून द्यायची आहे आणि त्यात आता आहे ना 3 कांदे घेतलेले आहेत मी मोठे चिरून, ते टाकून घ्यायचे आहेत. आता आहे ना कांदे परतायचे आहेत चांगल्या प्रकारे. परतत राहायचं, याला फुल गॅस केला तरीही चालेल. आता कांदा परतला ना, छानपैकी लालसर भाजून द्यायचा आहे कांदा. तुम्ही बघू शकता. फुल गॅस केला तरी सुद्धा चालेल आणि मंद आचेवर भाजल्यावर सुद्धा चालेल, तुमच्या आवडीनुसार. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, तर माझ्या सर्व व्हिडिओंची लिंक मी खाली दिलेली आहे. एकदा जाऊन नक्कीच चेक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि व्हिडिओ शेअर करून ठेवा, जेणेकरून मिस होणार नाही ही रेसिपी तुम्हाला. खूप सोपी आणि विदाऊट वाटणाची रेसिपी आहे ही. काहीच वाटण नाही लागत यात आणि झटपट अशी बनते. बटाटा उकडून घेतला तर अजूनच सोपी आहे आणि चवीलाही तितकीच छान लागते. शक्यतो याला आहे ना बटाटा उकडूनच घ्यायचा आहे. मी उकडायला ठेवलाय. जर खूपच अर्जंट असेल तर तुम्ही आहे ना बटाट्याची साल काढून त्याचे तुकडे करून आहे ना उकडायला टाकू शकता. तसंच पटकन उकडले जातात बटाटे. आता आपण ह्या कांद्यात आहे ना टोमॅटो टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेला. एक टोमॅटो आहे. ह्यात आहे ना थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून आहे ना आपला टोमॅटो पटकन शिजतो आणि पटकन भाजला जातो. आणि ना टोमॅटो परतत राहायचा आहे आणि जर पटकन भाजला गेला नाही तर परत अजून थोडंसं मीठ टाकायचं आहे. म्हणजे पूर्ण मीठ नाही टाकून घ्यायचं, आताच थोडं थोडंसंच टाकायचं. आणि ज्यावेळेस लास्टला तुम्ही मीठ टाकाल त्यावेळेस उरलेलं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे चवीनुसार जेवढं लागतं भाजीला त्यानुसार. आता ह्याला परतायचं आहे छानपैकी. एक 2 ते 3 मिनिट छान परतलेले मी ह्याला. आता आपण आहे ना यात मसाले टाकून घेऊया. तर मसाले कोणते कोणते घेतले? गरम मसाला घेतलाय, धने पावडर घेतली आहे, लाल तिखट घेतले, हळद घेतली आहे आणि घरचा गोडा मसाला असतो तो पण घेतलेला आहे. आणि ते सर्व टाकून आहे ना परतून घ्यायचं आहे छान प्रकारे. आता ह्यात आहे ना उकडलेला बटाटा टाकला आहे. मी जसं सांगितलेलं तुम्हाला त्या प्रकारेच मी बटाटा हा उकडलेला आहे. म्हणजे साल काढून कापून मग उकडलाय. म्हणजे पटकन होतो आणि आपण कांदा वगैरे चिरूस तर बटाटा उकडला पण जातो चांगल्या प्रकारे. तरी नाही उकडला तरी कांदा बिंदा परतूस तर शिजून जातो आपला बटाटा. आता तुम्ही बघू शकता किती छान, अशीच भाजी सुद्धा खूप छान लागते. पण आहे ना ह्यात अजून आपल्याला हा मसाला टाकायचा आहे. म्हणजेच आलं, लसूण आणि मिरची हे ठेचून घेतलंय मी आणि टाकायचे. मिक्सरमध्ये वाटले तरी सुद्धा चालेल आणि परतायचे ह्याला. आता ह्यात थोडंसं कोमट पाणी टाकलंय मी आणि गॅस फुल केलेला आहे. आता ह्याला उकळी येऊन द्यायची आहे. परतत राहायचं याला. आणि मीठ आत्ताच बघून घ्यायचे, कमी असेल तर तुम्ही अजून टाकू शकता. ह्यात कोथिंबीर सुद्धा टाकू शकता तुम्ही, ऑप्शनेबल आहे. नाही टाकली तरी सुद्धा चालेल. आणि फोडणीला सुद्धा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बॅडगी मिरची असते अख्खी, ती सुद्धा टाकू शकता. फोडणीची मिरची म्हणतात ज्याला, ती वाली. आपली भाजी आहे ना शिजलेली चांगल्या प्रकारे. आता यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला कमी पाणी टाकायचं असेल तर तुम्ही कमी टाकू शकता. मी भाकरीसोबत खाणार आहे त्यामुळे थोडंसं जास्त पाणी टाकले. चपातीसोबत खायचं असेल तर थोडंसं कमी पाणी टाकू शकता तुम्ही. आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा झटपट बनणारी आणि खूप जास्त टेस्टी लागणारी ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा.
आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद. असेच माझ्या सर्व व्हिडिओंना प्रेम देत राहा आणि बाकीचे व्हिडिओ पण नक्की चेक करा एकदा. आणि इंस्टाग्रामची लिंकसुद्धा मी खाली दिलेली आहे. खाली नाही भेटली तर माझ्या चॅनलच्या लिंकवर डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तिथे जाऊन एकदा नक्की चेक करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी धनश्रीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा.